बाई तुझा आशीर्वाद आजच्या 25 जूनच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, सुरुवातीला विवान हा देशमानेंच्या घरी येतो आणि त्याने असं एक नाटक केलं आहे ना की जणू काही तो अवनीशिवाय जगूच शकत नाही अशी छापच त्याने देशमाने कुटुंबावरती टाकली आणि त्याला ते सगळेच बळी पडले आहेत. अवनीच्या आईने हात जोडून रिक्वेस्ट करताच आता स्वतः अवनीचे बाबा चंद्रकांत देशमाने यांनी अवनीला परत आणण्याची शपथ घेतली. त्यातच चहाच्या टपरीपाशी दत्ता काका, राजाची नोकरी गेली म्हणून त्याला डिवचत असतो, पण त्यावेळेला राजाने दत्ता काकाला सणसणीत उत्तर देऊन असा काही सरळ केलाय ना. पण तिथेच नेमका महेश येतो आणि अवनीला देशमाने कुटुंबात परत आणण्यासाठी महेशची आता एक वेगळीच खेळी सुरू झाली आणि त्यात सामील झालेत ते म्हणजे दत्ता काका आणि सुलू आत्या. त्यांचा एक वेगळाच प्लॅन ठरला आहे. गिफ्ट शॉपमध्ये पायलला गिफ्ट देऊन पाण्या आता तिचं मन जिंकणार आहे, तिची माफी मागणार आहे. दांगट्यांच्या घरात गुपचूप शिरून आता सुलू आत्याने एक वेगळंच कांड करायचं ठरवलं आहे. म्हणजे अवनीला ती घराबाहेर काढणार आहे, पण त्यासाठीचा प्लॅन काय आहे तिचा आणि हे सगळं नक्की घडतंय तरी कसं बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. भाग कसा वाटतो ते कमेंटही करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. विवान अचानकच देशमानेंच्या घरी टपकतो आणि त्याला पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतात. आता अवनीची आई त्याला विचारते की तुम्ही इथे? त्यावर विवान सांगतो की हो, मी अंकलच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायला आलो आहे. चंद्रकांत विचारतो की तू कॅनडाला गेला नाही? विवान सांगतो की नाही. खरं तर विवान पुन्हा पुन्हा अवनीचं नाव घेऊन अवनीबद्दल वाईट साईट बोलून घरातल्यांच्या मनात विष पेरण्याचाच प्रयत्न करतो. तो सांगतो की अंकल, खरं तर तुमची मुलगी तुमच्याशी आणि माझ्याशी इतकी वाईट वागली आहे ना, त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्रास झाला आहे. एकतर अवनीच्या बाबांची तब्येत ठीक नसते, त्यात पुन्हा तोच विषय उगाळत राहतो. चंद्रकांत येऊन आधी सोफ्यावरती बसतात. विवानही बसतो. तो बोलायला लागतो की खरं तर ना माझी लग्न करायची इच्छाच मेली. कॅनडाला जाऊ तरी कसा? काय तोंड घेऊन जाऊ तिथे? मित्र विचारतील तुझी बायको कुठे? काय सांगू त्यांना की ती लग्नाच्या आधी पळून गेली? तीही माझ्या सासऱ्याच्या त्या ड्रायव्हरसोबत पळून गेली. त्यावर अवनीच्या आईबाबांच्या जणू कानात शिशाचा रस ओतल्यासारखं फील होतं त्यांना. ते लोक इतकं पॉवरफुल आहेत तरीसुद्धा हे सगळं घडण्यापासून वाचवू शकले नाहीत. आता विवान आरोप लावत असतो, मग महेश कसा सहन करेल? महेश त्याला टोकतो की विवान. त्यावेळेला तो माफी मागतो की सॉरी महेश. पुढे विवान अवनीच्या बाबांना सांगायला लागतो की खरं तर ना मला हे सगळं बोलायचंच नाही आहे, पण काय करू अंकल मी तुम्हाला सांगू का, मी ना कॅनडाला परत जातच नाही आहे. मी वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि ते करत असताना सतत तुमचा विचार माझ्या मनात असतो, सतत तुमची काळजी वाटत असते. खरं तर ना अवनी आहे ती, चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे ती. त्या ड्रायव्हरने तिचं ब्रेन वॉश केलं आहे. नाही तर तुम्हीच विचार करा ना की चंद्रकांत देशमानेंची मुलगी असं इतकं वाईट वागेल का? खरं तर ब्रेन वॉश राजाने नाही, हा विवान या सगळ्या लोकांचा करतोय. त्यात स्वाती एक आहे जिला विवानच्या वागण्यावरती संशय तर येतोय. त्याचं वागणं तिला खटकतंय. चंद्रकांत खंत व्यक्त करतात की ही गोष्ट तुला कळण्याऐवजी अवनीला कळाली असती तर किती बरं झालं असतं ना. त्यात विवान अचानकच खूप मोठा बॉम्ब फोडतो. तो उठतो आणि अवनीच्या बाबांसमोर अचानक रडायलाच लागतो. हिम्मत करून तो सांगतो की जर अवनी परत आली ना अंकल, मी अजूनही तिचा स्वीकार करायला तयार आहे. महेश धक्क्याने विचारतो की विवान सांगतो की तिने नव्हतं ना प्रेम केलं, पण मी तर जीव लावलाय ना तिच्यावरती, आणि मी ज्याच्यावरती जीव लावतो ना अंकल, तो शेवटपर्यंत. अंकल काहीही करा परंतु अवनीला परत घेऊन या. चंद्रकांत देशमाने शब्दाचे पक्के आहेत ना, मग त्यांचा शब्द अखेरचा. तुम्ही शब्द पाळता की नाही? मग तुम्ही प्लीज अवनीला घेऊन या परत. अवनीच्या बाबांच्या पायाशी बसून तो रडायला लागतो, विनवण्या करतो.
सर्वच जण अगदी आश्चर्यचकित झालेले असतात की विवान काय करतो हे. पण विवानची ही सगळी नाटकं आहे ती, हे मात्र स्वातीच्या बरोबर लक्षात येतं. कारण तो किती खालच्या पातळीला जाऊन वागणारा मुलगा आहे हे अवनीमुळे तिच्या लक्षात आलेलं असतं चांगलंच. अवनीसारखी गोल्ड मेडलिस्ट मुलगी मला हवी आहे अंकल, कोणत्याही परिस्थितीत हवे. अवनी तिथे त्या गुंडांच्या मध्ये राहते. ती लोक चांगली नाही आहेत अंकल, एक नंबरचे गुंडमवाले लोक आहेत. काही करून प्लीज तुम्ही अवनीला घेऊन या. तो इतकी रिक्वेस्ट करत असतो. आणि विवानच्या नाटकाची छाप शेवटी देशपांडे कुटुंबावरती पडतेच. चंद्रकांत समजावतात की विवान शांत हो बरं. विवान आता स्वतःचे डोळे पुसतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि पुन्हा रडण्याचे नाटकं करत बाहेर निघून जातो. मग चंद्रकांतचं काय, ए रे माझ्या मागल्या. घरातल्यांना ते सांगतात की पाहिलंत, अवनीसाठी किती चांगला मुलगा निवडला होता मी. पण अवनीला गोदावरीचा तो गोठाच आवडला. इकडे राजा खूपच अस्वस्थ असतो. एका चहाच्या टपरीपाशी चहा पित असतो. पण त्याच्या डोक्याला हेडॅक आहेच, कारण त्याची नोकरी गेलेली असते ना. आता नाना काय राव, तुम्ही या राजाचा बाजाच वाजवला विचार करत असतानाच एक बांगड्यावाला तिथे येतो. त्याने चहा आणि बिस्किटाबद्दल विचारलेलं असतं. आता ते इतकं महाग आहे म्हणून तो नको म्हणतो. पण राजा मनाचा राजा माणूस आहे. तो त्याची मदत करतो, त्याच्यासाठी चहा आणि बिस्किट पण घेतो. तो राजाचे आभार मानतो बांगड्यावाला आणि आनंदाने चहा बिस्किट खातो. त्याचं पोट भरतं, मन तृप्त होतं. त्यानंतर तो राजाला रिक्वेस्ट करतो की दादा बांगड्या घ्या की. राजा त्याला हसत म्हणतो की अरे येडा आहे काय तू, मी काय करणार आहे तुझ्या बांगड्याचं. पण तो इतकी कळ घालायला लागतो की शेवटी राजा पाघळतोच आणि तो सांगतो की ठीक आहे दे, मला यातलं काय कळत नाही, पण बघ तुझ्या तू दे. तेव्हा त्याने आता इतक्या छान बांगड्या निवडलेल्या असतात. राजा त्या बांगड्याचे पैसे पण देऊन टाकतो. त्याला सांगतो की माझं काम केलं म्हणून तुझी मोहनी नाही होणार असं कुठं होईल का. तो आश्चर्यचकित होऊन विचारतो की दादा तुमचं काम गेलं आहे, तरी पण तुम्ही माझी मदत केली. तुम्ही खरंच राजा माणूस आहेसा, दर्या दिल माणूस आहे. राजा हसत म्हणतो की दिल दर्या आहे, पण मुसीबत का समंदर आहे मेरे, जाऊ देत. राजा तिकडे त्या बांगड्यावाल्याला म्हणतो की खरं तर मला आता दुसरी नोकरी मिळावी इतकीच इच्छा आहे. इकडे अवनी तिच्यासाठी तिची आई चंद्रकांतच्या समोर हातापाया पडत असते. पण चंद्रकांत इतके चिडलेले असतात की ते सांगतात की अवनी माझ्यासाठी मेली. पण त्यावेळेला आई इतकी भडकते की जिवंत आहे ती. तिच्या नावाने आंघोळ करा, तिच्या नावाने राम नाम सत्य बोला, पण माझी मुलगी जिवंत आहे. अहो किती अडचणीत आहे ती, बघा ना. फोनमधले ते व्हिडिओ दाखवते, अवनी रडत असते. राजा तिची समजूत घालत असतो. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चंद्रकांतच्या काळजात जर्र होतं. अवनीची आई चक्क हात जोडते की देशमाने, मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्या मुलीला परत घेऊन या, इतकेही निष्ठुर नका हो वागू. चंद्रकांत पुढे जातात, समजावतात की मी निष्ठुर नाही आहे. तुम्हाला जितकी काळजी आहे तितकीच काळजी मलाही आहे अवनीची. माझ्या मुलीने परत यावं असं मलाही वाटतंय. तेव्हा आई रिक्वेस्ट करते की मग आणा ना तुम्ही परत तिला, घेऊन या ना आपल्या मुलीला परत आपल्या घरी. चंद्रकांत शब्द देतात की मी परत आणेन आणि बरंच काही करणार आहे मी, पण योग्य वेळ आल्यानंतर. आणि ते निघून जातात. इकडे अवनी धन्या दोघेही जेवणावरती ताव मारत असतात. धन्या विचारतो की तिखट आहे का भाजी. अवनी सांगते की जरा जास्तच तिखट आहे. धन्या हसत म्हणतो की दिसतंयच तुमच्या चेहऱ्यावरनं. पण यशोदा कधी असं करत नाही. यशोदा सगळ्यांचा विचार करून बनवतो की पाण्यादाला काय आवडेल, राजादाला काय आवडेल, अण्णांना काय आवडेल. अवनी विचारते की आणि तुम्ही का त्यांचा विचार करत नाही. अरे एवढं तुमच्यासाठी जेवण बनवतात ते, जरा मदत करत जा ना त्यांची. धन्या सांगतो की काय आहे, यशोदा आमच्या आईसारखं आहे ना, त्याला स्वयंपाकामध्ये लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. अवनी म्हणते की हां बरोबरच आहे, तुम्ही त्यांची कामं वाढवून ठेवत असताल ना म्हणून. पण जरा विचार करा रे, तुमच्यासाठी इतकं राबतात ते, थोडी तरी मदत करत जा ना त्यांची. धन्या म्हणतो की अयो हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. वहिनी तुम्ही हे राजादाला सांगितलं आहे का. अवनी म्हणते की हो मदत करा असे सांगितलं होतं, पण असं सजेशन नव्हतं दिलं.
आता धन्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आनंदाने नाचायलाच लागतो. आईच्या फोटोशी जाऊन बोलतो की बघितलंस काय, अगं वहिनीने फक्त मला एकट्याला सजेशन दिले. अवनी विचारते की तू आईच्या फोटोशी बोलतोय. धन्या सांगतो की फोटोशी नाही हो, मी डायरेक्ट माझ्या आईशी बोलतोय. अवनी कुतूहलाने विचारते की तू तुझ्या आईला बघितलंयस का कधी, कशी होती तुझी आई. त्यावेळेला धन्या इतका इमोशनल होतो. इकडे टपरीवरती आता दत्ता काका मुद्दामच राजाला डिवचायला लागतो की काय राजा, तुझी नोकरी गेली, काय भारी बायको नाही रे तुझ्या बायकोचा, म्हणजे ती आली, तिनं बघितलं आणि तुझी नोकरी गेली. राजा त्याला ताकीद देतो की दत्ता काका तोंड सांभाळून बोला, बायको आहे ती माझी. त्यावर तो डिवचतो, चिडवतो की म्हणजे दुष्काळात 13वा महिना. राजाला दत्ता काकाचा इतका राग आलेला असतो, पण अवनीचं अचानक त्याला बोलणं आठवतं की मला सुरुवातीला तू गुंड वगैरे वाटला होतास. मग तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो, कंट्रोलमध्ये ठेवतो. गुपचूप चहावाल्याचे पैसे देऊन जाणारच असतो, पण दत्ता काका आहेच डिवचायला. मुद्दामच तो थांबवतो की राजा, माझं ना तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, म्हणजे तुला काम देतो मी, बक्कळ पैसा मिळेल बघ त्याचा. एक वाडा आहे, तिथे एक गुंड माणूस राहतो, तो वाडा आपल्याला रिकामा करायचा आहे आणि त्या गुंडाचं नाव आहे धुंडीराज पजाजी तांगट. अण्णांचं नाव ऐकून राजाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. अवनीसाठी गप्प बसतो हा राजा, पण काय राजा आहे राव. आता दत्ता काकाला असं काही सडेतोड उत्तर देतो ना की हाताने न मारताच चपराक लगावलेली असते. मुद्दामच म्हणतो की चालेल ना काका, अरे भारी का, मला आवडलं, पण काय आहे काका, त्याआधी ना मग मी काय करतो, बक्कळ पैसा कमवतो दुसरी कामं करून आणि दुसरं एक मस्त मोठं घर घेतो. म्हणजे काय आहे, आता आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो की आमचं जे राहतं घर आहे ते तुम्हाला द्यावं लागेल ना. तुम्ही आधीच्या जर सगळी प्रॉपर्टी फुकून टाकली, ते पण फुकून टाकाल. तुम्हाला भस्मे आहे ना प्रॉपर्टी गिळायचा, पण ती प्रॉपर्टी गिळलेली कुठे जाते ना तेच कळत नाही. दत्ता काकाला राग येतो, इगो हर्ट होतो त्याचा. आता तो वसकतो की राजा त्याला धमकी देतो की माझ्याबद्दल आणि माझ्या बायकोच्या पायगुणाबद्दल जर काही बोललास ना, अण्णांनी काय सांगितलंय, सुरक्षित अंतर ठेवायचं, कीप सेफ डिस्टंट, आणि राजा निघून जातो. आता बाकावर बसून दत्ता काका यांच्या नावाने खडेच फोडत असतो. बापही तसाच गुंड आणि पोटेही तसेच. इतक्यात महेश येतो. महेश हॉर्न वाजवत असतो. दत्ता काका पटकन जातो आणि विचारतो की नमस्कार ज्युनियर देशपांडे साहेब. महेश त्याला गाडीत बसायला सांगतो. त्यावर मुद्दाम दत्ता काका म्हणतो की काय आहे, किती पण महत्त्वाचं काम असलं ना तर घसा कोरडा आहे ना आपला, घसा बोला झाल्याशिवाय काही करूच शकत नाही. महेश त्याला धमकी देतो की गुपचूप गाडीत बस मांडल्याला कळत नाही का. दत्ता काका पटकन मागच्या सीटावर बसतो. महेश त्याच्यावरती असा काय वचकतो की ड्रायव्हर आहे तुझा मी, गुपचूप पुढे येऊन बस. दत्ता काका एका सेकंदात पुढे येऊन बसतो. महेश त्याला कुठेतरी घेऊन जातो. इकडे धन्या अवनीला सांगतो की काय आहे, मला आई कशी दिसते माहीत नव्हतं, म्हणजे ताना होतो ना त्यावेळेला, आणि घरातल्या आईबद्दल काही विचारायला गेलं तर मग त्यांना त्रास होतो. पण आता यशोदाच आई आणि यशोदाच दादा. पण आता तू आली आहेस ना. सॉरी तुम्ही. अवनी सांगते की अरे नाही, अरे तू रे करू शकतोस तुम्हाला. धन्या म्हणतो की पण ते असं एकदम नाही ना बोलू शकत, पण हळूहळू लागेल सवय. अवनी म्हणते की ठीक आहे, हळूहळू तर हळूहळू. पण धन्या सांगतो की वहिनी, आता ना हा काडी पैलवान मस्त असं पैलवान होणार आहे, कारण तुझी कंपनी आहे ना मला सोबत. काय घरात कोणी नसतं, अण्णा त्यांच्या स्पेशल फ्रेंडसोबत असतात ना, मग दुपारी जेवायला कोणी नसतं माझ्यासोबत, पण आता तू आहेस सोबत. अवनी म्हणते की चला, आणि अशा तऱ्हेने आपण अण्णाने केलेली मस्त अशी भुर्जी फस्त केलेली आहे. दोघे हसायला लागतात. पाण्याने पायलचं मन दुखवलेलं असतं. आता तिला इम्प्रेस करून तिची माफी मागायची असते, म्हणून संभ्याला घेऊन तो एका गिफ्ट शॉपमध्ये येतो आणि तो त्या काकाला गिफ्ट दाखवायला सांगतो. आता ते काका त्याच्या तोंडाकडेच बघत राहतात. असा काय वचकतो ना पाण्या. संभ्या त्याला कसाबसा शांत करतो. तो समजावतो की सॉरी म्हणणं इतकं जड आहे का, सॉरी म्हणान टाका ना विषय मिटवून. पाण्या चिडचिड करतो की तेच करू राहिलो ना मी.
इतक्यात पायल तिच्या मैत्रिणीसोबत येते. पायलचं लक्षही नसतं, पण तिची मैत्रीण तिला दाखवते की पाण्या पण तिथेच आहे. मुद्दामच पायल त्याच्याकडे जात म्हणते की एका मुलीच्या हार्टला हार्ट केलं आहे तो. काय फुलं बुलं देऊन, एखादं गिफ्ट देऊन माफी मागायची असेल तर मागू शकतो तो. गुलाबाचं फूल तसंही चालेल मला. माफी मागण्यासाठी इतकं फॉलो करायची गरज नाही आहे. मुद्दामच पाण्यात तिची खोड मोडतो, म्हणजे फिरकी घेतो. तो इकडे तिकडे बघायला लागतो. पायल विचारते की इकडे तिकडे काय बघतोय. पाण्या म्हणतो की तेच तुला कोण फॉलो करते त्याला बघतोय. पायल विचारते की सॉरी म्हणायला इतकं जड जातं वय. संभ्या आहेच मध्ये नाक खुपसायला. तो सांगतो की लय जड जातो हो वहिनी. संभ्या पायाला सांगतो की ते काय आहे, गिफ्टच घ्यायला आलतो ना आम्ही. पायल आता चिडचिड करते की कुणासाठी गिफ्ट घ्यायला आलतो. त्यावर पाण्या तिला सांगतो की तुला काय करायचं आहे, गुपचूप मदत कर म्हटलं तर कर ना. पायल चिडते की अच्छा म्हणजे मी सोडून दुसरी कोणीसाठी तरी गिफ्ट घेतोय तू. आणि पायलने तिथलीच एक वस्तू तोडलेली असते, ती पाण्याच्या हातात टेकते आणि त्याच्यावरतीच आरोप ढकलते. पाण्या तिला ओरडतो की हो मी नाही, हिनं तोडलंय ते. पायल विचारते त्या दुकानदाराला की काय हो, तुम्हाला वाटू राहिलं का की माझ्या डोक्याचे स्क्रू बीट असे ढिले आहेत. तुम्हाला वाटू राहिलं का की माझ्या डोक्यात काही फरक पडेल आहे. दुकानदार नंदीबाईला ना खरा ती मानच हलवतो. हां मग त्याने चोरलं ना, त्याच्याकडूनच पैसे घ्या. पायल निघून जाते. पाण्या बिचारा अडकतोच की. पाण्या विचारतो की किती रुपये झाले याचे. 250. आता पायलच्या साठी गिफ्ट घ्यायचं बजेट 500च होतं ना. आता गेले 250 त्यातले. जाऊ द्या, 250चं दुसरं काहीतरी दाखवा. ते आमच्या वहिनीला घ्यायचं ना गिफ्ट. पाण्या फुकटच्या खोट्या बाता मारतो. इकडे अण्णा स्वतःचं जेवणाचं ताट घेऊन येतात आणि धन्या पटकन त्यांच्या हातून ताट घेतो. अण्णा अवनीला सांगतात की आता पडायची गोळी घ्या सुनबाई. अवनीला काही त्याचा अर्थच कळत नाही. धन्याला ती विचारते तेव्हा धन्या सांगतो की अहो झोपा म्हणतायत ते, आता जेवण झालं ना, द्या ताट द्या. इतक्यातच नमी तिथे येते आणि विचारते की चिपऱ्या अरे काय केलं होतं, फोडणीचा वास पारा आमच्या घरापर्यंत येतोय रे, माझ्या यशाने काय केलं होतं काय. ती इतकी उत्सुकतेने विचारते, पण धन्या नेमका तिचा पचका करतो. तो सांगतो की नाही, तुझ्या यशदाने काहीच केलं नव्हता. ती विचारते की म्हणजे अवनी तू बनवलं होतं. अवनी सांगते की नाही अण्णांनी बनवली होती भुर्जी. ती विचारते की काय भुर्जी, माझ्या मामाने भुर्जी बनवली होती. ती धन्याकडे मागते की ए चिपऱ्या मला पण दे ना थोडी. मुदामच तो तिची टांग खेचतो की का तुझ्या आई घरी जेवायला देत नाहीत तुला. ती म्हणते की देते की, पण काय आहे आपल्या हक्काच्या घरात खायची मजा वेगळीच असते ना. धन्या तिला चिडवतो की हक्काच्या घरात चोरून लपून छपून मागच्या दाराने येत नसतं कोणी. नमिताला ओरडते की झिपऱ्या जरा पण लाज नाही वाटली, मला थोडं 2 घास ठेवलं असतं काय, पोट दुखलं असतं काय तुझं. ते वाद घालत असतात आणि अवनीला इतकं हसू येतं. धन्या मुद्दामच सांगतो की पण संपली, आम्ही चाटून पुसून खाल्ली, आता जा घरी. अवनी सांगते की नाही अण्णांनी खूप सारी बनवली आहे, सगळ्यांसाठीच बनवली होती, आहे भरपूर, चल मी देते तुला. आता नमी चुरचूर जीप करते ना धन्याची, म्हणून त्याची चांगलीच खरडपट्टी काढते. ते सांगते की झिपऱ्या जास्तीचा आगाऊपणा करू नकोस, जरा जास्तच चुरूचुरू बोलतोय तिच्यासमोर. तो म्हणतो की नमे वहिनीसमोर आता मला झिपऱ्या बिपऱ्या म्हणायचं नाही या. नमी मुद्दामच म्हणते की लहानपणी तुझं ढुंगण धुतले हे बी सांगू का. अवनी अचानक येऊन विचारते की काय धुतले. धन्याची पार हवाच टाईट होते. तो म्हणतो की काय ना झाल्यावर भांडी धुते असं म्हणते ती. पण नमी मुद्दाम त्याची खोड मोडते की चल थांब मी सांगतेच. तेव्हा धन्या अगदी तिचं पाय बी पकडतो, माफी मागतो की नमे 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 प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा कुठे ते ऐकते. अवनी तिच्यासमोर चिवण्याचं ताट ठेवते आणि धन्याला तिच्यासाठी पाणी आणायला सांगते. पहिला घास खाल्ल्यानंतर आता नमीचं मन इतकं तृप्त होतं ना. अवनी म्हणते की थोडी तिखट झाली ना. नमी सांगते की नाही मला चालते तिखट. इतक्यातच तिथे पाणी हजर होतो. पाणी आल्यानंतर अवनीची त्याची नजर होते आणि त्याला इतकं गिल्ट वाटतं की तो बाहेरच निघून जातो. आता धन्या त्याला समजावायला जातो की पाण्याचं चल ना, अरे अण्णांनी बुर्जे केले, जेवण तरी कर ना. अरे वहिनी काय भूत वगैरे आहेत का खायला तुला. त्यावर पाण्यात चिडतो की
काय जोक करू राहिलो तो इथं? मी जातोय बाहेर, मला काम आहे. आणि तो रागाने निघूनच जातो. अवनी घरात गेल्यानंतर धन्याला विचारते की काय झालं. तेव्हा धन्या तिला सांगतो की ते गिल्टमुळे येत नाही आहे ना. अवनीलाही अस्वस्थ वाटतं की आता किती वेळ असा हा बाहेर राहणार, कधीतरी घरात यावं लागेलच ना. नमी विचारते की चिपऱ्या काय केलं त्या चिडक्याने. अवनी इतकी अस्वस्थ होते. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात पाहूयात. अण्णा दारूच्या नशेत असतात आणि होतं असं की नेमकी सुलो आत्या तिथे येते डांगटांच्या घरात आणि ती जाते ते डायरेक्ट अवनीच्या खोलीत. अण्णा दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना कळतच नाही की ते तिला आतमध्ये ढकलतात आणि दरवाजा लावून घेतात. आता घर इतकं छान सुंदर सजवलेलं दिसतं आणि सुलो आत्या तर डोक्यात सनकच पडते. कार पळवापर्यंत अस्ताव्यस्त पडलेलं हे घर, ही पोरगी काय आली. सगळेजण हे स्वच्छ ठेवायला लागले. या पोरीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर ती या धोंड्याचं घर सुधरवेलच. आत्याला मनातून भीती दाटून येते